तरी आपुलिया तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती तू दैवे आजे हाती जाहलासी जरी. अर्जुन देवाला आपल्या शब्दांनी प्रसन्न करतो आहे. एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल, एखाद्याकडून एखादं काम करून घ्यायचं असेल तर आधी त्याचं वर्णन केलं पाहिजे. एखाद्या महाराजांकडे आपण सेवा घ्यायला गेलो, महाराज तुमचं आमच्या भागात कीर्तन झालं होतं, लोकांना फार आवडलं, असं म्हणलं की अर्ध काम झालं. लोकांना फार आवडलं तुमचं कीर्तन, लोक म्हणतात की तुमची सेवा मिळालीच पाहिजे, तुम्ही जर नाही आले तर सप्ताह होणार नाही, असं इथपर्यंत. मग असं त्यांना प्रसन्न केलं बोलून की मग ते सेवा देतात. ह्या जगाचा नियमच आहे हा. असं सांगतात, माणूस प्रसन्न होईल यात काय नवलो, मृदंगो मुखलेपेन करोती मृदू शब्द भाग. असं आहे. मृदंग असतो की नाही, त्याच्या धूमपानाला जर कणिक लावली की ते सुद्धा गोड बोलतंय. त्याला तुकडा खाऊ घातला की ते गोड बोलतंय. मग माणूस गोड बोलेल यात काय नवल. अर्जुन देवाला प्रसन्न करतंय, तू आमचं सर्वस्व आहे, आम्हाला सगळं आजपर्यंत सांभाळलं तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमोते. असं देवाचं वर्णन करून तू कल्पतरू आहेस आमच्यासाठी. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की अर्जुन आहे ना, देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पौडला होय दैवाचा, तरी ओसणताही बोलू तयाचा सोपू न वचे. एक माणूस चिंतामणीच्या महालामध्ये झोपला, म्हणजे असा हा मठ आहे की नाही, हा समजा पाषाणाचा आहे, चिंतामणीचा मठ होता एक, चिंतामणीच्या पाषाणापासून केलेला, आणि त्यामध्ये एक माणूस झोपला आणि तो झोपेत ओसनला की मला पंचपक्वान्नाचं भोजन पाहिजे. मिळेल की नाही त्याला? मिळेल, कारण तो महाल कशाचा आहे? चिंतामणीचा आहे. तिथं जी इच्छा कराल ती पूर्ण होते. किंवा आणखी माऊलीने सांगितलं, किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा, म्हणून मनोरथ सिद्धीची या चाडा, तो नवल नोहे. अर्जुन म्हणजे कामधेनूचं वासरू आहे, आणि ते कामधेनूचं वासरू कल्पतरूच्या झाडाखाली बांधलंय. मग आता इच्छेला काही अपूर्णता राहील का? त्याच्या राहूच शकत नाही. तसा अर्जुन म्हणतो, देवा कामणीची का तेथे वाणी की जे, जरी चिंतामणी हाता चढे, तरी वांछेचे कवण साकडे, का आपुले निसुरवाडे इच्छा वेना. हे सगळं असं देवाचं वर्णन करतो. आणि देवा आम्ही जन्मोजन्मी तुझी साधना केली, तुझी सेवा केली, आणि याही जन्मात केलीच की. पांडवांनी देवाची सेवा केली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो जन्माला आला मथुरेत, लहानाचा मोठा झाला गोकुळात, पण शेवटी शेखी उपेगा गेला पांडवासी. जो देवकी वसुदेवास्तव झाला, कुमारीसाठी गोकुळी गेला, तुम्ही प्राणाही सकट पियाला पोते ते. हे बरोबर आहे. देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळीला, काही शेखी उपेगा गेला पांडवासी. पण उगीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ते पांडव वनवासात होते, पण वनवासात असताना सुद्धा त्यांचा भजनाचा नियम चुकला नाही कधी. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, तरी त्या देवासी आठवीती, परी त्या देवासी आठवीती, प्रल्हादासी पिता करी तो जाचनी. वनवासात असताना सुद्धा त्यांनी देवाची सेवा चुकवली नाही. जेव्हा राज्यभोगात होते, ऐश्वर्यात होते, तेव्हा सुद्धा देवाला विसरले नाही. म्हणून पांडवांची ह्या जन्मातली नाही, जन्मोजन्मांतराची साधना म्हणून भगवान परमात्मा त्यांना प्राप्त झाला. तेच अर्जुन सांगतो, तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री कमळापती,
तो दैवे आजी हाती जाहलासी जरी. तू आता आमच्या हाताशी आलेला आहेस देवा. मग आता तरी आपुली या सवेशा का न मागावासी परेशा. देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. आता देवच जगाचा मालकच आम्हाला प्राप्त झाला तेव्हा आम्ही देवाला द्यायला पुढं काय पदर नाही घ्यायला असं नाही झालं पाहिजे. तो आलास ना आता आम्हाला प्रसन्न होऊन द्यायला. मग आता आम्हाला जी इच्छा असेल ती आम्ही तुझ्याकडे मागून घेऊ. आपुलिया सवेशा कान मागावासी परेशा. सवेशा म्हणजे इच्छेप्रमाणे. आपल्या इच्छेप्रमाणे का तुझ्याकडे मागणी करू नये. देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. आज आमच्या मनाला सुकाळ प्राप्त झालाय म्हणजे इच्छा पूर्ण होण्याचा दिवस आमचा आलेला आहे. पाहला म्हणजे उजाडला दिवस. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. नाम आठविता रूपे प्रगट किंवा आनंदू रे. आजी आनंद रे. ते मध्यम लागला पाहिजे तरच ते देखे सकळार्थींचे जी आले. आजी पुण्य यशासी आले. हे मनोरथ जाहले विजयी माझे. देवा आमच्या सगळ्या इच्छांना आज जीवदान प्राप्त झालेलं आहे. जीवन प्राप्त झालेलं आहे. आजी पुण्य यशासी आले. आजपर्यंत जे पुण्य केलं होतं ना ते पुण्य फळाला आलं. पूर्वी पुण्य केले ओ माये विटे लाधले या विठोबाचे पाये. पुण्य फळले बहुता दिवसा. पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा. भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा. झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो. संत चरण पावलो. आजी फिटले माझे कोडे. आजी फिटले. बा अनेक जन्माचं पुण्य फळाला आलं की संतांची भेट होते. तसं देवा आमच्या अनेक जन्माचं पुण्य आज फळाला आलं. तुझी भेट झाली. हे मनोरथ जाहले विजयी माझे. आमचं मनोरथ मनातल्या सगळ्या इच्छा कामना आज विजयी झाल्या म्हणजे जयशाली झाल्या. जी जी परम मंगळ धामा. सकळ देव देवोत्तमा. तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. जी जी म्हणजे अहो देवा तुम्ही कसे आहात. परम मंगळ धामा. तुम्ही अत्यंत कल्याण देणारे आहात. मंगळ म्हणजे कल्याण. धाम म्हणजे कल्याण राहण्याचं ठिकाण. देवाचं चिंतन केलं. देवाचं नाव सुद्धा मंगळ आहे. नाही सकळ मंगळ निधी. श्री विठ्ठलाचे नाम आधी. म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. असे की नाही. एक वारकरी म्हटले ते यमक जुळत नाही बरोबर. मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. ते म्हणले असं नाही. मूळ पाठ असा असावा. म्हणकारे म्हणकारे साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. असे जगदाळे बुवा म्हणून वारकरी आहेत. ते मग यमक लागते ना बरोबर. म्हणकारे म्हणकारे साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे म्हणजे यमक म्हणून नाही तर ते म्हणले असाच पाठ आहे जुना. नंतर थोडाफार काही बदल होत असो. तर जी जी परम मंगळ धामा. सकळ देव देवोत्तमा. सगळ्या देवांमध्ये देव आहे. उत्तम देव आहे हा श्रीकृष्ण. आता एकदा काय झालं. सगळे ऋषीमुनी असे बसले. चर्चा चालू होती. सगळ्यात मोठा देव कोणता. आता कसं काय ठरवायचं मोठा देव. ज्याच्याकडे पैसे आहेत ते देवाकडे पैशाचं माप नाही. महादेवाकडे पैसे नाहीत पण वक्तेबा म्हणायचे महादेवाला सगळे देव घाबरतात. महादेव आला की थरका फुटतो सगळ्यांचा. का राहायला घर नाही. कुठं राहतो स्मशानात. घर नाही जाऊ द्या कपडे तरी कुठे अंगावर काहीच नाही. भस्म लावून राहतो पण घाबरतात का. मग वैराग्य असल्यामुळं घाबरतात. बाबा म्हटले मग लोकांनी तुम्हाला घाबरावं वाटत असेल तर तुम्ही वैराग्यवान व्हा. मग लोक घाबरतात. महादेवाचं वर्णन केलंय समर्थ रामदास स्वामींनी. अष्टमा सिद्धीची उपेक्षा करूनी घेतली योग दीक्षा. घरोघरी मागे भिक्षा महादेव. अष्टमा सिद्धी पायापाशी लोळण घेतात पण त्यांचा धिक्कार केला.
आणि घरोघरी मागे भिक्षा महादेव. हे वैराग्य असल्यामुळे सगळे देव घाबरतात त्याला. आता सगळ्यात उत्तम देव कोणता म्हणावा अशी त्यांच्यात चर्चा चालू होती. मग म्हटले आपण परीक्षा घेऊ. परीक्षक कोण? भृगू महाराज, भृगू ऋषी. त्यांना परीक्षक केलं. ते म्हणले मी घेतो बरोबर परीक्षा. गेले. पहिल्यांदा सृष्टीचा पाल उत्पन्न करता ब्रह्मदेव त्याच्याकडे सरळ गेले. येऊ का नाही काही नाही, पायात खडावा घातलेल्या ताड 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 ब्रह्मदेवापर्यंत गेले आणि काही अपशब्द बोलायला लागले ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव रागावले. म्हणले तुला काय कळतं का? अरे सृष्टीचा उत्पन्न करता मी आणि मला अरे तुरे बोलतो, खडावा घालून माझ्यापर्यंत येतो. रागावले आणि मारायला धावले. लगेच शेरा दिला नापास. चला पुढे. अनुत्तीर्ण. महादेवाच्या कैलासात गेले. महादेव ध्यानस्थ बसलेले होते. ताड ताड गेले आणि काय ढोंग करतोस म्हणले. मला पाहिलंय आलेला मी, आणि मी आलेला पाहून न पाहिल्यासारखं करून डोळे लावतो काय? महादेवाला म्हणले काय नाही तर नाही ना, अभिमान किती तुला, असं बोलले. महादेव भोळे ते खरे. एखादा म्हणलंय शांत असतो पण मग तापला की त्याच्या इतकं कोणीच वाईट नाही. जे त्रिशूळ घेतला आणि मागच लागली त्या भृगु ऋषीच्या. थांब तुला सांगतो म्हणे कसं काय असतं. आणि मग काय त्रिशूळ घेऊन धावल्यावर ते नापास झालं. आणि मग गेले क्षीरसागरामध्ये. शेषशाही भगवान शेषावर बसलेले झोपलेले आणि लक्ष्मी माता पाय दाबत होती. पाय लक्ष्मीच्या हाती पाय दाबत होती. देवानं दुरून पाहिलं. पाहिल्याबरोबर ओळखला आता पुढं काय कार्यक्रम होणार आहे. आपल्याला लाता खावा लागणार आहेत. मग लाता खायच्या, पण मग लक्ष्मी डावलोनी केली परवते. का बरं बाजूला केली लक्ष्मी सांगा बरं? असं लिहिलंय माऊलींनी. लक्ष्मी डावलोनी केली परवते म्हणजे तिला म्हणले जा जरा तिकडं, जा जरा दूर, जरा काम आहे आम्हाला. हां, ज्यांना माहीत त्यांना अनुभव आहे ना. म्हणजे माणसाला लाता खाल्ल्याचं दुःख नसतं, पण बायको पुढं लाता खाल्ले की लय वाईट वाटतं. ते म्हणजे आता लाता खायच्या आणि लक्ष्मीला म्हणले तू जाय बरं जरा चहा कर म्हणले, पाहुणे येणार आहेत. तिला बाजूला पाठवलं आणि मग माऊली म्हणतात लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती. गळ्यामध्ये कौस्तुभ मणी होता की नाही, तो त्यांच्या पायाला रुतेल म्हणून तो मणी हातात घेतला, असा बाजूला धरला आणि ओढवली वक्षस्थळाची वाखाती चरण रजा. आपली छाती पुढे केली. म्हटले मारा महाराज लात. भृगुऋषी रागानं आले आणि पहा जगाचा मालक महाविष्णू त्याच्या छातीत लात मारली. हे रागावले नाही महाराज, आनंदाने छाती पुढे केली आणि ते छातीची ते लात मारलेली खून अजूनही पाऊलाची मुद्रा. मी हृदयी वाहेगा सुभद्रा. कशासाठी? आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. तुकोबाराय म्हणतात हृदयी श्रीवत्सलांछन मिरवी भक्तांचे भूषण. नाही तयाचा शीण सुख धरिले लातेचे. त्याचा त्रास नाही वाटला त्याला, उलट त्या लातेचं सुख वाटलं. माझा स्वामी तुझी वागवितो लात. तुकाराम महाराज म्हणतात कोणाला? चिंतामणी देवाला. म्हणजे ब्राह्मणाची लात भगवंताने छातीवर घेतली. याचा अर्थ त्याला राग आला नाही. भृगु ऋषीनं पास केलं. सगळे देव असतील पण सगळ्या देवात उत्तम देव कोण? भगवान महाविष्णू. तोच महाविष्णू आहे ना भगवान श्रीकृष्ण. म्हणजे म्हणून माऊली म्हणतात सकळ देव देवोत्तमा. सगळ्या देवां अशी कथा आली. हा, भृगु ऋषीचा पोरगा शुक्राचार्य हा, आहे की नाही. हा, हा बृहस्पती आहे. हो, देवांचा गुरु बृहस्पती आहे. बृहस्पती मला वाटते त्या अगस्तीचा जसा कोणाचा मुलगा आहे. बर. तर मग तिथं सभा भरली होती हो, ब्रह्मलोका. याचा पोरगा आणि याचा पोरगा आहे, दोघाही देवांचा गुरु कोणता ठरवावा. हा, तर मग तिथं सभा भरली. सर्व देवतेंचं मत झालं की बृहस्पती त्याला योग्य आहे. हा, त्यावेळेस भृगु ऋषीला राग आला. हा, त्यावेळेस भृगु ऋषीनं विष्णूच्या छतात लात मारली. बरं. अशी कथा एका ठिकाणी आली. हा, बरोबर. तर शेवटी तात्पर्य काय? भगवान विष्णूला भृगु ऋषीने मारलेल्या लातेचा राग आला नाही म्हणून ते उत्तम. बरोबर आहे, तशी कथा असेल. सांगण्याचं तात्पर्य काय की सगळ्या देवांमध्ये उत्तम कोण ठरला? भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण म्हणा एकच. म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्या देवाला देव देवोत्तमा असं म्हणतात. तू स्वाधीन आजी आम्हा म्हणवनिया. असा सगळ्या देवांमध्ये उत्तम असलेला तू आज आमच्या स्वाधीन झालेला आहेस.
स्वाधीन किती झाला होता, तर अर्जुनाचं सारथ्य तर करायचंच, पण संध्याकाळी अर्जुनाचे सगळे घोडे स्वच्छ धुवून काढायचे, त्यांची सेवा करायची. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुत निवारिली. असं एवढा स्वाधीन झाला होता. जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही, स्तन्या लागून पाही जिया परी. आणि ते अर्जुन वातावरण निर्मिती करतो. आता पुढं प्रश्न विचारायचा आहे ना, मग कधी विचारावा, काय विचारावं याचं काही असतं की नाही कालावधी. श्री गुरु चैतन्य महाराज सांगतात, ते म्हणले आमचं मुंबईला रात्री कीर्तन होतं 7 ते 9 आणि सकाळी नागपूरला 9 ते 11 काला. ते 7 ते 9 कीर्तन करून रात्रीच्या रेल्वेने बसायचं, नागपूरला पोचायचं रात्रभर प्रवास करून. आणि मी कार्यकर्त्यांना सांगितलं, म्हणले की मला 9:30 वाजता रेल्वे आहे, मी 8:45ला कीर्तन संपवतो, म्हणजे आपल्याला जायला अर्धा तास लागेल. कार्यकर्ते म्हणले चालेल. 8:45च्या दरम्यान कीर्तन संपलं, 9 वाजता गाडीमध्ये बसले, 9:30ला रेल्वे होते, 9 वाजता रिक्षात बसले. रिक्षा स्टेशनपर्यंत यायला अर्धा तास गेला, म्हणजे फक्त 5 मिनटं राहिले गाडी निघायला. आणि तेव्हा म्हणजे 5 मिनटं आधी स्टेशनवर पोहोचले. मग त्या जिन्याने वर जायचं, तिथून तिथं उतरायचं, गाडीचा डबा शोधायचा, अशा घाईमध्ये ते होते. बरोबर गाडीची वेळ झाली आणि हे त्या प्लॅटफॉर्मवर उतरले, पण आपलं तिकीट पाहिलं आणि त्याच्यावरचा सीट नंबर पाहिला. आता ते शोधायचं आहे, ते बोगी कोणती, ती नंबर शोधताना ते पळत होते. गाडीची वेळ झालेली, भोंगा वाजला, आता गाडी हलती. अशा अवस्थेत हल्ली गाडी, महाराज गाडीसोबत पळत होते. अशा अवस्थेत म्हणले एक माणूस माझ्याकडे आला, माझ्या पाया पडला. मी म्हटलं असू द्या मला जर गडबड आहे. तो म्हटलं नाही महाराज, मला एक शंका विचारायची. म्हणजे काय शंका आहे? म्हटले मन शांत कसं राहील याचं उत्तर सांगा, मन कशाने शांत राहील. ते म्हटले आता मी कोण्या गडबडीत आहे हे पहा, आता तुला मन शांत होण्याचा उपाय कसं काय सांगू शकेल मी? आता मीच शांत नाही तर तुला काय शांततेचा उपाय सांगू? माझी गाडी जाते. म्हणजे प्रश्न वाईट आहे का? हा प्रश्न वाईट नाही, पण प्रश्न विचारण्याची वेळ चुकीची आहे. तसं अर्जुन म्हणतो मी आता देवाला प्रश्न विचारणार आहे, पण कदाचित देव म्हणेल तुला अक्कल आहे का? अरे युद्ध चाललंय आणि तू काय विचारतो? ज्ञान म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय असं म्हणेल कदाचित. मग अर्जुन आताच प्रस्तावना करतोय बघा. अर्जुन म्हणतो देवा, लहान लेकरू असतं की नाही, 2-4 महिन्याचं 5 महिन्याचं, त्याला भूक लागते. त्या भुकेची वेळ ठरलेली असते का? दुपारी बरोबर 12 वाजता त्याला भूक लागणार, पुन्हा दुपारी संध्याकाळी 4 वाजता चहाची वेळ झाली की त्याला असं काही नसतं. त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा ते रडतं, आणि ते रडलं की तेव्हा त्याला आई स्तनपान करते. त्याला म्हणत नाही ही वेळ आहे का तुझी भूक लागण्याची, असं ती म्हणत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही. अनवसरू म्हणजे अवेळ म्हणत नाही ती. स्तन्या लागून पाहिजे या परी, स्तनपान करण्यासाठी ते रात्री 12ला जरी रडलं तरी त्याला ती स्तनपान करते. त्याप्रमाणे देवा तैसे देवा तू ते खुशीज तसे आवडे ते आपुलेनी आरते कृपानिधी. तसं देवा तुला आम्ही पाहिजे ते आणि पाहिजे तेव्हा काही विचारतोय, तू रागू नकोस असं म्हणण्याचा भाव. आपुलेनी आरते कृपानिधी, तू कृपानिधी आहेस, आमच्यावर रागावत नाहीस. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित, ते सांग एक निश्चित पार्थू म्हणे. अर्जुन म्हणतो देवा आता आम्हाला सांगा, पण ते कसं पाहिजे? पारत्रिकी हित म्हणजे आमचं पारलौकिक कल्याण चांगलं झालं पाहिजे, आणि आचरिता तरी उचित म्हणजे या लोकातही आमचं वागण्याला योग्य पाहिजे, जीवन जगण्याला. लोकांना आमच्याकडे पाहून धर्माचं ज्ञान झालं पाहिजे असं. आचरिता तरी उचित, ते सांग एक निश्चित पार्थ म्हणे. ते एक निश्चित सांग, दुटप्पी बोलू नको. व्यामी श्रेणेव वाक्येन बुद्धी मोहयसी व मे. आमची बुद्धी अशी मोहात पाडू नको, एक कुठलं तरी सांग. आणि ते कसं पाहिजे? पारलौकिक कल्याण पाहिजे. वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, या मृत्यू लोकामध्ये पृथ्वीवर आपण पैसा असेल, मान मान्यता असेल, आयटीत जीवन जगू, पण मेल्यावर लय मोठे महाराज, लय मोठी गर्दी त्यांच्या कीर्तनाला, फार विद्वान आहेत, लोक खूप त्यांना मानतात. म्हणले इथं मानतात आणि मेल्यावर बाबा म्हणायचे
रंक होती राजे यमाची ये घरी का आचरणे बरी नाही म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात इथं राजे आहेत, सगळ्या चौकात बॅनर लागले त्यांचे, वाढदिवस अमुक तमुक, हार्दिक शुभेच्छा. इथं राजे आणि मेल्यावर रंक तिथं दणके खावा लागतात यमाचे. मग काय किंमत आहे. अर्जुन म्हणतो इथं चांगलं पाहिजे हे खरं आहे, पण आमचं पारलौकिकही कल्याण झालं पाहिजे. तेव्हा तुझं कोण घालील पाठीशी घाशील भूमीशी वदन यम. बाबा म्हणायचे म्हणजे मेल्यानंतर पापी जर माणूस असेल त्याचं तोंड असं धरतात आणि खडकाला तोंड घासतात पाप केलेल्या माणसात. तेव्हा तुला कोण पाठीशी घालणार आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. याच्यावर बाबा गोष्ट सांगायची. बाबा म्हणले आम्ही लहान होतो, 4थी-5वीला काय असेल, आणि ढोरं वळायला गेलो म्हणले. मग 2 माणसं हातामध्ये असं मडकं आणि त्या मडक्याला कापड तोंडाला बांधलेलं शिकं घेऊन चालले होते. नेमके आमच्याजवळ आले. झाड होते एक, त्या झाडाला ते मडकं अडकवलं आणि झाडाखाली जेवायला बसले, म्हणजे भाकर खायला बसले. आणि त्या मडक्यात होता साप, धरून आणला होता त्यांनी कुठून शेजारच्या गावात. साप धरणारे होते ते अडकवलं शिका असं. आणि त्या झाडावर होतं माकड, वानर बसलेलं. त्या वानराला वाटलं याच्यात काहीतरी खायची गोष्ट आहे. त्या माकडानं काढलं ते शिकं आणि झाडावरून उडी टाकली आणि पळायला लागलं ते शिकं घेऊन. यांनी पाहिलं, अरे रे रे म्हणले आता वानर मरते, साप चावणाऱ्याला, कारण ते मडकं आहे फुटणार ते. आणि ते माकड घेऊन पळायला लागलं आणि ते आदळलं एका दगडावर. मडकं फुटल्याबरोबर साप नाग होता तो फणाच काढला असा. पण ते वानर हे हुशार असते. त्या वानरानं काय केलं, त्यानं फणा काढला ना अशी फणीत धरली त्याची. आणि ते वानर काय करत दगडाला घासायचं ते फणी असे असं पाहायचं, पुन्हा दगडाला घासायचं, पुन्हा ते घासायचं असं पाहायचं, घासायचं असं पाहायचं. बाबा म्हणजे बाबांनी हे सगळं पाहिलं प्रत्यक्ष. त्याच्या तोंडाच्या चिंधड्या केल्या सापाच्या, मारून टाकला साप. कशामुळं, त्याला तेवढी आहे ना बुद्धी, ते झालं सापाचं. पण तसं आपलं तोंड घासतात यम खडकाला, तेव्हा कोण पाठीशी घालणार. बाबा म्हणायचे कळे न कळे ज्या धर्म, बहुतेक हा अभंग येतो. ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. तेव्हा तुका म्हणे अशी सांगा कोणीतरी, विसरला हरी मायबाप. त्या आता मी सांगितलं की नाही, घाशील भूमीशी वदन यम, त्याचं शेवटचं चरण आहे. हे पुणे जिल्ह्यातली भाषा आहे. आम्ही आळंदीत शाळेत होतो. कोणी पोराची भांडणं झाली की एक म्हणायचं, ए सांग याला मी कोण आहे, सांग याला, असं म्हणण्याची पद्धत आहे तिकडं. तसं तुकाराम महाराज ते पुणे जिल्ह्यातलेच होते ना. तुका म्हणे अशी सांगा कोणीतरी, विसरला हरी माय बाप. याला सांगा आमचं तर काय ऐकत नाही, तुम्ही कोणी सांगून बघा. तसं अर्जुन म्हणतो देवा या लोकातलं जाऊ दे, आमचा परलोक सुधारला पाहिजे असं काहीतरी सांग. म्हणजे धर्म कशाला म्हणतात त्यांनी व्याख्या दिली. मोक्ष कशाला म्हणतात, धर्म या लोकातलंही आणि परलोकातलंही कल्याण जो करत असेल त्याला धर्म म्हणतात. तसा आम्हाला धर्म तू सांग. ते सांग एक निश्चित पार्थ म्हणे. श्री भगवान वाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्याना कर्मयोगेन योगिना. श्री भगवान वाच, म्हणजे भगवान म्हणाले अनघ एक, मया अनघ आहे की नाही, त्यात अनघवर एक, त्यानंतर मया 2, तिथं शेजारी पुढं 2, त्यानंतर पुरा 3, लोकेच्या पुढे ते एस सारखं आहे की नाही द्विखंड, त्याच्यावर 4, लोके 5, द्विविधावर 6, प्रोक्ता 7. आता खालच्या ओळीत सांख्या नाम 8, ज्ञानयोगेन 9, कर्मयोगेन योगी नाम 10, कर्मयोगेन 11. अर्थ असा अनघ
म्हणजे हे पापरहित असलेल्या अर्जुनाला अनघ असं म्हटले. अनघ म्हणजे पापच नाही त्याच्या जीवनात असा तो. हे पंढरपूरचं महात्म्य सांगताना श्री गुरु बंडाता त्यांनी सांगितली होती गोष्ट. ते म्हटले एकदा रुक्मिणी माता देवाला म्हटली, आषाढीची वारी भरलेली प्रचंड वारकरी आले, दोन्हीचं हाट भरले घनदाट, अपार मिळाले वारकरी. रुक्मिणी माता म्हणली, देवा बघा ना तुकाराम महाराजांच्या वचनावर किती लोकांचा विश्वास आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीसी जारे आल्यानं नाही आले नो असा पाठ आहे. आले नो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. मग त्या वचनावर विश्वास ठेवून किती लोक आले बघा. देव म्हटले, रुक्मिणी तू भोळी आहेस, तुला कळत नाही म्हणे. हे सगळे काय तुकाराम महाराजांच्या वचनावर विश्वास असलेले आहेत का? ह्याच्यात काही हौसे, काही नवसे, काही गवसे आहेत. हौसे म्हणजे चला कुठं गेलो नाही वर्षभर फिरायला, वारं बदलाय, हवा बदलायला चला पंढरपूर, असे हौशीनं आलेले. काही गवसे म्हणजे कीर्तनाला यायचं, जुनी चप्पल सोडायची, नवी घेऊन जायची. विचारलं, अहो तुम्ही कीर्तनातून नवी चप्पल आणि ते म्हणले, आमचा काय गुण आहे, महाराजांनी शेवटी सांगितलं चांगलं ते घेऊन जा, वाईट येतच सोडा. आम्ही तसं केलं. याला म्हणायचं गवसलं की खिशात घालणारे चोर, असे काही लोक. आणि काही नवसे म्हणजे नवस केलेले काही असतात, असे आहेत. रुक्मिणी म्हटली, तुम्हाला कधी कोणी चांगलं दिसतच नाही. देव म्हटले, मग तुला प्रयोग करून दाखवतो बघ. देव एक भाकड गाय झाले आणि हे उद्धव घाट आहे की नाही, हा तिथं खाली वाळवंटात एका कोपऱ्यात ती गाय फसली आणि रुक्मिणीला म्हातारी केलं. दिंड्या चालल्या होत्या एकादशी आषाढीच्या, एका मागून एक दिंडी. ती म्हातारी म्हणायची, अहो बाबा माझी गाय फसली, तेवढी गाय काढून द्या. ते दिंडी मालक म्हणायचे, चला आपला हरिपाठ म्हणा, सर्वागटी राम द्या दे, सूर्यप्रकाश सहस्रश्मी. चला आपली प्रदक्षिणा खूप आहे बाकी अजून. एका मागून एक दिंड्या जाऊ लागल्या. आणि मग काही आंघोळीला आलेले वारकरी त्यांनी पाहिलं, आजी गाय आम्ही काढून देतो. ती म्हटली, हे बघा माझी गाय कुणाच्या हाताने निघणार नाही. ज्याने आयुष्यात कधीच पाप केलं नसेल त्याच्या हातून माझी गाय निघेल. मग आता असा कोण आहे? लोक पुढे यायचे, पुन्हा माघारी जायचे. कारण मुक्ताबाईंनी लिहिले ना ताटेच्या अभंगात, आपण शोधून घ्यावे. ज्याला त्याला माहीत असतं आपण कसे आहोत ते. आणि मग कुणीच पुढे येईना. गर्दी तर खूप जमली पण गाय काढायला कुणीच पुढे येईना. एक म्हातारा होता, त्याने विचारलं, का हो काय भानगडे? म्हणले, गाय फसली काढायची. म्हणलं मी काढतो. पुढे आला. म्हातारी म्हटली, हे बघा जन्मात पाप केलं नसेल तर गाय निघेल. तो म्हटला, आधी काढून पाहतो, नाही निघली तर ठीक, निघली तर निघली, प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. गेला, गायीचा कान धरला डाव्या हाताने आणि एका हातानेच गाय बाहेर काढली ओढून. ती आजी म्हटली, का हो बाबा तुम्ही काहीच पाप केलं नाही आजपर्यंत? तो म्हटला, आजी रात्री माळ घातली कीर्तनात, त्याच्या आधी सगळं चालत होतं, सगळं म्हणजे सगळं जमत होतं, खाणं पिणं सगळं, आणि मग तुमच्या हातानं गाय कशी काय निघली? ते म्हातारा म्हटला, हे बघा आजी, मी रात्री कीर्तनात ऐकलं, कीर्तनकार महाराजांनी सांगितलं की पंढरपूर जर डोळ्याने पाहिलं तर अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखील या. हे मी कीर्तनात ऐकलं आणि त्याच्यावर माझा विश्वास बसला. म्हणले म्हणून ज्या अर्थी गाय निघली त्या अर्थी पाप सगळं गेलं. मग आधी ही गर्दी जमली होती, यांना हे अभंग पाठ नव्हता का? अभंग पाठ होता पण त्याच्यावर विश्वास नव्हता, म्हणून फळ मिळालं नाही. विश्वासो फलदायक हा, विश्वास असेल तरच फळ मिळतं. म्हणून पाप निवृत्ती करणारं हे पंढरपूर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जगाच्या पाठीवर अनेक तीर्थक्षेत्र आहेत. या हंडे महाराज इकडे या ना, नाही जवळ या, जवळ या. वक्ते बाबाचे आवडते आहे ते. हो, आम्ही अनघ सांगत होतो, पापरहित असलेल्या अर्जुना म्हणजे पापरहित करणारे हे क्षेत्र आहे. तुकाराम महाराज म्हणतात की जगामध्ये खूप तीर्थ आहेत, अवघे जेणे पापनाशे ते हे असे पंढरीसी. म्हणून गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला,
अभंग आहे बरं. हा अभंग कुठं म्हणला असेल बरं? या अभंगावर तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं. जेवढे अभंग आहेत ते सगळे कीर्तनच केलेले अभंग असे गृहीत धरा. मग हा अभंग कुठं घेतला असत? हा बर. तुका म्हणे जवळी आले असे शेवटच्या चरणात, उभे ठेले समचरणे. मग आता पंढरपूरच्या आधीचा मुक्काम धरायचा वाखरी. वाखरीला अभंग घेतला असेल की तुका म्हणे जवळी आले आणि उभे ठेले समचरणे. आपलं गंमत बरं असंच असेल असं नाही. अंदाजे खंडारकर महाराज म्हणायचे खरा तुकाराम महाराजाच्या अभंगाचा अर्थ सांगतो कोण? सगळे अंदाजच असतात, आणि ज्याचा अंदाज चांगला वाटतो त्याला लोक मान्यता देतात, दुसरं काही नाही. असो, तर पापरहित करणारं हे क्षेत्र. असा अर्जुन होता, त्याने जीवनात काही पापच केलेलं नव्हतं. महाराज कितीतरी प्रसंग सांगता येतील. वैकुंठवासी सद्गुरू जोग महाराज त्र्यंबकेश्वरला गेले, कुशावर्ताचं स्नान केलं, आणि मग तिथं ते काय ब्राह्मण असतात संकल्प सोडायला. म्हणले महाराज संकल्प सोडा, हातात पाणी घ्या, म्हणा पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवा त्राहिमाम कृपया गंगे सर्व पाप हरा भव, असं म्हणून संकल्प सोडा. महाराज म्हटले हा मंत्र नाही म्हणणार मी, दुसरा मंत्र म्हणा कुठला तरी. मी पापोहम म्हणणार नाही. अहो असं का म्हणता? जोग महाराज म्हटले या शरीराला पापाचा स्पर्शच नाही आजपर्यंत, मी पापोहम कसं काय म्हणू? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधश्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, असं स्वरूप आहे आमचं. पापोहम कसं काय म्हणू? सांगण्याचं तात्पर्य हे पापरहित आहेत. तसा अर्जुन सुद्धा पापरहित म्हणून हे अनघ, अघ म्हणजे पाप आणि अनघ म्हणजे पापरहित असलेल्या अर्जुना, मया पुरा अस्मिन द्विविधा निष्ठा लोके प्रोक्ता. अर्जुना, मी पूर्वी म्हणजे जगदुत्पत्तीच्या वेळी, सर्गाच्या पूर्वी ह्या दोन प्रकारच्या निष्ठा सांगितल्यात. कोणत्या? एक कर्मयोग आणि ज्ञानयोग. निष्ठा म्हणजे स्थिती, ह्या दोन प्रकारच्या स्थिती सांगितल्यात. मग सांख्यानाम ज्ञानयोगेनं, जे आत्मानात्म विचार करणारे आहेत त्यांच्यासाठी ज्ञानयोग सांगितला, आणि कर्मयोगाचं अनुष्ठान करणाऱ्यांसाठी योग्यांसाठी कर्मयोग सांगितला. कर्मयोग्यांसाठी कर्मयोग आणि ज्ञानी लोकांसाठी सांख्ययोग सांगितला. सांख्य शब्दाचा अर्थ ज्ञान एवढाच घ्यायचा. सांख्य म्हणजे सांख्यशास्त्र नाही, कपिल ऋषींचं. सांख्य शब्दाचा अर्थ ज्ञान. आता माऊली काय म्हणतात ते पाहू. अर्जुनाचा प्रश्न आपल्या लक्षात आला पाहिजे. अर्जुनानं विचारलं होतं, देवा तू निवृत्ती धर्म सांगतोस की प्रवृत्ती धर्म सांगतोस? म्हणजे कर्मयोग सांगतोस की ज्ञानयोग सांगतोस? हे एकदा स्पष्ट सांग, असं अर्जुनाने शंका केलेली आहे. त्याचं उत्तर देव देतात. या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितू अर्जुना हा ध्वनितू अभिप्राव. देवा मना असे हसले थोडे. विस्मितू म्हणजे स्मित हास्य केलं देवाने. अरे अरे अर्जुना, तुला आमच्या बोलण्यातलं रहस्य कळालं नाही. ध्वनितू अभिप्राव हा जरा गूढ अभिप्राय मी तुला बोललो, तुझ्या लक्षात नाही आला. काय अभिप्राय? जे बुद्धियोगू सांगता सांख्य मत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही. देव म्हटले अर्जुना, आम्ही तुला बुद्धियोग म्हणजे कर्मयोग. बुद्धी शब्दाचा अर्थ कर्म घ्यायचा, नाही तर आपल्याला बुद्धी म्हणजे काय वाटतं? ज्ञान असं वाटतं. पण बुद्धियोग शब्दाचा अर्थ कर्मयोग असा घ्यायचा. जे बुद्धियोगू सांगता, अर्जुनाला देव कर्मयोग सांगत होते. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. हा कर्मयोग सांगत होते. आणि सांगता सांगता काय झालं? सांख्यमत संस्था म्हणजे मधीच ज्ञानयोगाचा थोडा विषय आला. सांख्य म्हणजे ज्ञान, सांख्यमत संस्था, संस्था म्हणजे मांडणी. प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही, ते सहज बोलता बोलता आला विषय ज्ञानयोगाचा. तो उद्देश तो नेणसीची म्हणून क्षोभलासी वायाची तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही. पण आमचा ज्ञानयोग सांगण्याचा उद्देश तुला कळालंच नाही. म्हणून काय झालं? क्षोभलासी वायाची, उगीच रागावला, उगीच नाराज झाला आमच्यावर. रागावला कशावरून? म्हणला ना, तुला लाज आहे का वाटते का? असं म्हणलं की नाही पाहिजे सुरुवातीला. हे लाजसी ना महाघोरी कर्मी सुद्धा, असं कधी बोलतो माणूस? राग आल्याशिवाय बोलत नाही. मग ते आता खूप रागावला असेल, पण ज्ञानेश्वर महाराजांनी थोडंच लिहिलं, तुम्हाला सांगितलं ना मी.
ज्ञानेश्वर महाराज थोडक्यात लिहितात, त्यांना जास्त कठोर शब्द बोलता येत नाहीत, ते त्यांच्या शब्दकोशातच नाहीत. अधिक माहितीसाठी तुकाराम महाराजांची गाथा वाचा, मग कळते कठोर शब्द काय असतात ते. तुकाराम महाराज म्हटले ते आम्ही कोणाचा मुलायजा करत नाही. तुका म्हणे पंढरी राया आणि थापटितो ठोक बाया. हे लोकांशी घाबरत नाहीत, यात काय नवल. देवाला म्हणतात चल तुझ्याशी कुस्ती खेळायची आज, असं बोलणारे तुकाराम महाराज. पण ज्ञानेश्वर महाराज त्यांची भाषा मऊ. तर ते अर्जुना तू उगीच माझ्यावर रागवलास, आता जाणे म्याची उक्त दोन्ही. पण अर्जुना हे दोन्हीही मार्ग मीच सांगितलेत, कर्मयोग आणि ज्ञानयोग ही मीच सांगितलेले आहेत जगाच्या आरंभी. अवधारी वीर श्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा, मजची पासून प्रगटा अनादि सिद्धा. अर्जुना ऐक, वीर श्रेष्ठा असलेल्या अर्जुना ऐक, ये लोकी या दोन्ही निष्ठा, हे ज्ञानयोग आणि कर्मयोग ह्या दोन्ही निष्ठा म्हणजे स्थिती मार्ग माझ्यापासूनच प्रसिद्ध झालेत. कारण हे कोणी सांगितलेत? वेदाने सांगितलेत दोन मार्ग. वेद कुठून आले? हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. हा वेद भगवंतापासूनच निर्माण झाला असल्यामुळं त्या भगवंताने वेदाच्या माध्यमातून हे सगळं ज्ञान जगाला सांगितलं. या गीता भाष्य की नाही आचार्यांचं, त्याच्या सुरुवातीला असे एक सुरुवातच म्हणजे पहिलंच वाक्य म्हणा, स भगवान सृष्टेदम जगत तस्य च स्थितींच कीर्षुः. त्या भगवंताने हे सगळं जग निर्माण केलं. पण मग आता नुसतं निर्माण करून चालत नाही, त्याला काहीतरी नियम घालावे लागतात तरच ते व्यवस्थित राहतं, नाही तर राहत नाही. मग देवाने दोन मार्ग निर्माण केले, एक प्रवृत्ती मार्ग आणि एक निवृत्ती मार्ग. मग प्रवृत्ती मार्गाचे काही अधिकारी, त्यांना प्रवृत्ती मार्गाचं ज्ञान दिलं. हे राजे सगळे काय ते एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः सकाले नेहमस्ता योगो नष्ट परंतप. हे नलराम युधिष्ठिराहा हे सगळे राजे आहेत ना, यांना कर्म मार्ग प्रवृत्ती मार्ग. आणि मग सनकादिक जे ऋषीमुनी आहेत यांना निवृत्ती मार्ग सांगितला. हे दोन मार्ग मीच जगाला सांगितले असं तिथं उल्लेख आहे. तसं देव सांगतात की अनादिसिद्ध असलेले, अनादिसिद्ध म्हणजे आपल्या घरी आता पितृ चालू आहेत की नाही, पितृपक्ष चालू आहेत. किती वर्षापासून चालू आहेत सांगा बरं? आपल्या प्रत्येकाच्या घरी पितृ आहेत की नाही? किती वर्षापासून पितृ चालू आहेत? हां, आपल्या वया इतकं वय का त्या पित्राचं? आपले वाडवडीलही घालत होते, त्यांचे वाडवडीलही पितृ घालत होते, त्यांचे वाडवडीलही घालत होते. फक्त पदार्थ कमी जास्त होत असतील, पण पितृ तर पूर्वीपासून आहेत. कधीपासून आहेत ते? अनादि सिद्ध आहेत, त्याची आधी सांगता येत नाही म्हणून त्याला अनादि म्हणतात. तसं भगवंताने हे कर्मयोग ज्ञानयोग जगाला सांगितला. कधी सांगितला? त्याची उत्पत्ती नाही सांगता येत. अनादि सिद्ध जेव्हापासून जगाची उत्पत्ती झाली तेव्हापासून ह्या ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा आम्ही जगाला सांगितल्यात. एक ज्ञानयोग म्हणजे जो सांखी अनुष्ठिजे, जेथे ओळखी सवे पाविजे तद्रूपता. पण आता हे मध्येच आपलं सहज बरं झालं, हांडे महाराजही आलेत आणि पितृपक्षाचं नाव निघलं. बाबा ज्या दिवशी जे असेल ते सांगायचे, पोथी त्या दिवशी बाजूला, अशी बाबाची पद्धत होती. पितृपक्ष पंधरवाड्यात पितृ आपले जेऊ घातले पाहिजे. बाबा सांगायचे आपण इंद्रायणीला कुठल्याही तीर्थावर चंद्रभागेला स्नानाला गेलो, अशी डुबकी मारली, बाहेर आलं की आपण हातावर पाणी घ्यायचं आणि 2-3 वेळा म्हणा, 4 वेळा 5 वेळा काय जे असेल ते, एकदा का असे ना पण आपल्या पितरांच्या नावानं असं अर्घ्य सोडलं पाहिजे. का बरं? कारण आपण तिथं स्नानाला गेलो तीर्थावर की आपले सगळे पूर्वज येतात आणि वाट पाहतात की आमचा वंशज आलाय स्नानाला, हा आम्हाला पाणी प्यायला देईन अशी त्यांना इच्छा असते. ते आकाशात येऊन वाट पाहतात. जर आपण अर्घ्य त्यांना दिलं नाही तर आपण आंतरवस्त्र पिळतो की नाही स्नान झाल्यानंतर, त्या आंतरवस्त्राचं पाणी ते पितात. म्हणून तो दोष लागू नये म्हणून किती वेळ लागतो? स्नान झालं काही नाही, नुसती ओंजळ भरायची ना असं पाणी सोडायचं, झालं. कोण्या दिशेला सोडा, फक्त पितरांना. माऊलींची ओवी ना, गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देव पितरोद्देशे. लिहिले ना पितरोद्देशे, माऊलीने लिहिले, हे आपल्या मनाचं नाही. अर्पिजे देव पितरोद्देशे माझे मज देती तैसे आनानी भावी. एवढ्याने पितर संतुष्ट होतात. म्हणून नुसतं पाणी एकदा का असेना सोडावं त्यांच्या नावाने. हा एक प्रकार. आणखी पितृपक्षामध्ये आपल्या वाडवडिलांच्या नावाने पित्र घालण्याची आपली पद्धत आहे. सुशिक्षित लोक मानत नाहीत. एक जण आला
आणि त्याने एका महाराजांना विचारलं, म्हणले महाराज हे काय तुमच्या हिंदू धर्मामध्ये काही सांगतात, बाप मरून 10 वर्ष झाले आणि आता त्याच्या नावानं माणसं जीव घालायचे आणि इथून तिथपर्यंत अन्नदान कसं काय जातं, काय पाईपलाईन केलेली आहे का म्हणले इथून तिथं जायला. मग हे महाराज हुशार होते, बहुतेक वक्तेबाबाकडेच शिकलेले असतील, त्यांनी शिव्यात द्यायला सुरुवात केली त्या पोराला. म्हणजे तुला अक्कल नाही, तुझा बाप महान नालायक होता. अरे तो म्हटलं महाराज काय बोलायचं असलं तर मला बोला, माझ्या बापाला बोलायचं नाही. ते म्हणले तुझा बाप कुठे? ते म्हणले 10 वर्षापूर्वी मेलेला आहे. म्हणले 10 वर्षापूर्वी मेलेल्या बापाला इथं मी दिलेल्या शिव्या लागल्या की नाही, म्हणून तर तुला राग आला. मग तसं आम्ही इथं केलेलं अन्नदान आमच्या वाडवडिलांपर्यंत जातं ना. श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम असं म्हटलंय. श्राद्ध का म्हणतात? श्रद्धेनं केलं जातं. मग श्रद्धेनं केलेलं अन्नदानाचं पुण्य आमच्या वाडवडिलांपर्यंत पोहोचतं, अशी भावना आहे आपल्या धर्मशास्त्रामध्ये. तेव्हा या पितृपक्षामध्ये जसं होईल तसं, शास्त्रानं तर एवढी परवानगी दिली, एखाद्याला पितृ करण्याचं सामर्थ्य नसेलच, नाहीच काही म्हणजे साहित्यच नाही काही, त्याने काय करावं, दक्षिणेकडे तोंड करावं आणि एकदा नुसती बोंब मारावी. जशी होळीला आपण असं बोंब मारतो की नाही, तशी एकदा बोंब मारावी आणि मला क्षमा करा पितरांनो, एवढं म्हटलं तरी झालं त्याचं श्राद्ध. एवढी सूट दिली आपल्याला. तेव्हा या पितृपक्षामध्ये आपल्याला वाडवडिलांची सेवा करण्याची संधी आपल्या धर्मामध्ये आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.